नमस्कार मित्रांनो, दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मृण्मयी शुद्धीवर येते आणि कबीरला समोर बघून कबीरला म्हणत असते की कबीर, मी तुला सांगितले की तू येथून चालता हो, मला तुझे तोंड नाही बघायचे आणि मला मृण्मयीसुद्धा म्हणू नको. कबीर म्हणत असतो की मृण्मयी, मी तुला जे सांगतो ते एकदा तरी ऐकून घे आणि मृण्मयी म्हणण्याचा अधिकार मला आहे. हे मला मान्य आहे की मी तुझा अपराधी आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की मी तुझ्याशी खोटं बोलून तुझी ही अवस्था होईल हे मला माहिती नव्हते. मी तुझ्याशी खोटं बोललो कारण गुंजा आणि माझं लग्न हे माझं आणि गुंजाचं लग्न खोटं आहे. मी तुझ्याशी खोटं बोललो. अगं, ती गावाकडची मुलगी, तिचं आणि माझं लग्न कसे होणार? तुझं आणि माझं लग्न ठरलेले आहे, माझं लग्न फक्त तुझ्याशीच होणार. तर मृण्मयीला ते ऐकून धक्का बसतो. मृण्मयी म्हणते की कबीर, पण तू मला खोटं का सांगितले की गुंजा आणि तुझे लग्न झाले? तेव्हा लगेच कबीर म्हणतो की अगं, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करून होतो, पण तू काही ऐकून घेण्यासाठी तयारच नव्हती. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, पण तू मला हे सांगितलेस का? तू विचार केला का एकदा? ते ऐकल्यानंतर माझी काय अवस्था होईल? माझा तू विचार का केला नाही? कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, त्यावेळी मी तुझा विचार केला होताच ग, आणि गेल्या काही दिवसापासून तू गुंजा आणि माझ्यावर संशय घेत होती आणि माझ्या तोंडातून गुंजाचे नाव जरी निघले तरी सुद्धा तुला खूप त्रास होत होता. आणि त्या दिवशीचाच विषय घे ना, आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होतात आणि तू मृण्मयीला म्हणजे गुंजाला विचारले की कबीर माझ्याबद्दल, तेव्हा लगेच गुंजाच्या तोंडातून शब्द निघून गेला की नवरोबा. आणि तू लगेच बाहेर आल्यानंतर मला काय विचारले की गुंजा असे का म्हटले असेल, म्हणून तुझ्या मनामध्ये संशय हा वाढतच गेला. आणि आजकाल तू तर गुंजाविषयी खूप अशी विचारपूससुद्धा करायची की गुंजा तुझ्या रूममध्ये काय करतेस काय नाही, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला विचारायची. हे सर्व तुला आठवतच असेल. आणि त्या दिवशीचाच विषय घे की गुंजाने क्लासरूममध्ये तिचे लग्न झाल्याचे सांगितले आणि तू तर लगेच माझ्यावर संशय घेतला आणि तू जराही विचार न करता तू संशय घेतच राहिली. त्यामुळे मला असे वाटले की तुझी आता परीक्षा घ्यावी, म्हणून मी हे सर्व केले. पण तुझ्या या अवस्थेला मीच अपराधी आहे. तू जराही माझं काहीच ऐकून घेतले नाही आणि रिॲक्ट तर तू जास्तच होत गेली आणि तुझी ही अवस्था झाली. आणि तुझी ही अवस्था बघून मला खूप अपराध्यासारखं वाटतं, कारण मला असे वाटते की का मी तुझ्या प्रेमाची परीक्षा घेतली असेल. तर कबीर हा मृण्मयीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सॉरी बोलतो. तर मृण्मयी तो हात झटकते आणि कबीर, मी काय समजू रे, खरं काय आणि खोटं काय, काहीच मला समजत नाही. आत्ता सुद्धा माझ्याशी तू जे बोलतो ते खरं आहे की खोटं आहे हे मी कसे समजू? कारण तू माझी समजूत काढतो की काय, म्हणून तू हे सर्व बोलतो असेच मला वाटते. कबीर म्हणतो की मला जे सांगायचे होते ते मी तुला सांगितले. आता निर्णय घेणे हे तुझ्या हातामध्ये आहे आणि आता यापुढे आपल्या नात्याचा पुढचा प्रवास कसा असेल ते तू ठरवायचे, ते फक्त तुझ्याच हातामध्ये आहे. मृण्मयी मात्र रडत असते आणि कबीर, हे सर्व विचार करण्यासाठी मला थोडासा वेळ दे, मी विचार करून नक्की निर्णय देईल. तेवढ्यात लगेच माया आणि सर्वेश्वर आतमध्ये येतात. तर कबीर आणि मृण्मयी त्यांच्याकडेच बघत असतात. तर कबीर घाबरतच म्हणतो की मामा, आपल्या मृण्मयीला शुद्ध आली. मृण्मयीला शुद्धीवर आल्यावर पाहून सर्वेश्वरला मात्र खूप आनंद होतो आणि खरंच मृण्मयी, तुझा पुनर्जन्म झाला. मी ही बातमी लगेच मधुश्री आणि अशोक दादा यांना सांगून येतो असे बोलून सर्वेश्वर लगेच खुश होऊन बाहेर जातो. तर माया म्हणत असते की मृण्मयी, आता जास्त वेळ घालू नको, सर्व काही व्यवस्थित सांगून टाक, म्हणजे पोलीस कंप्लेंट ही झाली की ते सर्व काही हँडल्स करतील आणि बाकीचे सर्व मॅनेज करण्यासाठी आपले लॉयर्स हे आहेत. तर मृण्मयी म्हणते की आई, तू हे काय बोलतेस आणि पोलीस लॉयर्स हे कशासाठी लागतात तुला? तेव्हा माया म्हणत असते की अगं, कशासाठी म्हणजे काय? तेवढ्यात सर्वजण आतमध्ये आलेले असतात आणि माया त्यांच्याकडे बोट दाखवत म्हणत असते की ह्या सर्व लोकांवर केस करण्यासाठी. या सर्व लोकांनी तुला मेंटल टॉर्चर केले, त्यामुळे यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. तेव्हा मात्र सर्वांना धक्काच बसतो. तर माया कबीरकडे बोट दाखवत म्हणत असते की कबीरला तर मी सोडणार नाही, तुझ्यावर तर मी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार. तेव्हा लगेच अशोक दादा म्हणतात की वहिनी, हे काय बोलता तुम्ही? तर मृण्मयीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशोक दादा म्हणतात की आपण त्यांना विचारूयात की नेमकं काय झाले होते ते. तेव्हा माया म्हणते की तुम्ही शांत व्हा आणि मृण्मयीला विचारते की बेटा सांग मला, त्या दिवशी कबीर आणि तुझ्यामध्ये नेमकं काय झाले होते ते. सर्वेश्वर म्हणतो की अगं माया, आपल्या मृण्मयीला जरा आराम तर करून दे. तर मृण्मयी म्हणत असते की हो, मी त्या दिवशी जे काही झाले होते ते सर्व सांगते.
आणि त्यानंतर आपण ठरवूयात की ह्या लोकांचं काय करायचे ते. तेव्हा मृण्मयी खोटं बोलते आणि म्हणते माझं आणि कबीरचं एक छोटंसं भांडण झालं होतं आणि मी खूप असे रिॲक्ट झाले आणि त्यात मला ह्या अस्थमाचा त्रास, त्यामुळे सर्व काही गोंधळ उडवला आणि हे सर्व माझ्यामुळे झाले. तेव्हा माया म्हणत असते की मृण्मयी तू खोटं बोलतेस. तर कबीर हा मृण्मयीकडे बघत मनात म्हणत असतो की एक खोटं बोलून हे संकट तात्पुरतं थांबवलं, पण कधी ना कधी हे सर्व सत्य सर्वांसमोर आल्यानंतर खूप मोठा असा बॉम्ब उडणार आणि हा स्फोट झाल्यानंतर त्यामध्ये कुणाकुणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. म्हणून कबीरला थोडेसे टेन्शन आलेले असते आणि गुंजाला मात्र थोडासा धीर येतो. माया ही रागवते आणि कितीही काही झाले तर कबीरनी तुझ्याबरोबर भांडण केले ना असे ती म्हणते. तर सर्वेश्वर म्हणतो की अगं रिलेशनशिपमध्ये असताना भांडणं हे होतच असतात, आपल्यामध्ये सुद्धा भांडणं होतात. मग त्यांच्यामधील भांडणामध्ये आपण नाही पडलं तर तेच आपल्यासाठी चांगले राहील. त्यांचे भांडण आहे ते मिटवतील. तर विजय म्हणते की हो, कारण एकदा मुलामुलींचे लग्न झाल्यानंतर आई वडिलांनी त्यांच्या भांडणामध्ये ढवळाढवळा करण्याचा प्रयत्न करूच नये आणि खास करून म्हणजे मुलीच्या आईने. तर लगेच मायाला ते झोंबते. माया म्हणत असते की लग्न अजून झाले नाही, लग्न अजून व्हायचे आहे. त्यावर माया काही बोलायचे थांबतच नसते. ती सर्वेश्वरला म्हणते की मी तुला सांगितले होते की कबीर बरोबर मृण्मयीला आपल्या बाजूने वळवून घेईल. तेव्हा मात्र मृण्मयीला मायाचा आणखीनच राग येतो आणि ती तिला शांत राहण्यासाठी सांगते. त्यावर अशोकदादा मृण्मयीला विचारतात की मृण्मयी झाले गेले ते गंगेला मिळाले ना. तर मृण्मयी म्हणते की हो काका. मधू विचारते की अगं मृण्मयी तुमच्यामध्ये सर्व काही ठीक तर आहे ना. तेव्हा मृण्मयी हो बोलते. त्यावर माया चिडते आणि कबीरला विचारते की तुम्ही दोघांनी ठरून हे सर्व ठरवले, म्हणजे तुम्ही दोघं हे खोटंच बोलता. तर कबीर हा बाहेर निघून जातो. मृण्मयी मात्र विचार करत असते की सर्व काही ठीक आहे की नाही हे ठरवायला मात्र काही काळ लागेल, पण आत्ता जरा काही सर्व विचित्रच वाटते. त्यानंतर इकडे कबीर बाहेर आलेला असतो आणि त्याला हे सर्व खोटं सांगितल्याचा आणि या सर्वांना फसवण्याचा स्वतःचा खूप राग येत असतो. त्याच्या मनात विचार येत असतात की हा जे काही तो सर्वांना फसवतो तो एक खूप मोठा असा अन्याय आहे. पदोपदी सत्याची बाजू घेणारा हा पत्रकार कबीर आपल्याच घरच्यांशी खोटं बोलतो आणि असे खोटं बोलून पुढचे आयुष्य तू जगणार का असं तो आपल्या मनाला प्रश्न विचारत असतो. तेवढ्यात गुंजा धावतच येते आणि साहेबा खरंच तुम्ही खूप छान केले आणि खरंच आज तुम्ही 2 घरं वाचवली, त्यामुळे झाले गेले सर्व विसरून जा. तेव्हा कबीर लगेच गुंजावर रागवतो आणि अगदी तुझ्या मनासारखं झालं, मला खोटं बोलण्यासाठी लावलं, आता तरी तुझं समाधान झाले का. तर गुंजा म्हणत असते एक खोटं बोलल्याने 100 जीव जर वाचत असतील तर खोटं बोलणं हे काही पाप नाही, देवाला सुद्धा खोटं शेवटी बोलावेच लागले होते. कबीर म्हणतो की गुंजा मी देव नाही, माणूस आहे मी आणि माझ्यावर ही वेळ फक्त तुझ्यामुळे आणली. गुंजा म्हणते की अहो माझ्यामुळे नाही तर आपल्या नशिबामुळे आपल्यावर ही वेळ आली. कबीर वैतागतो आणि हा कबीर सरपोतदार खोटा माणूस आहे असे तो स्वतःला म्हणून घेत असतो. तेव्हा गुंजा म्हणते की अहो साहेबा तुम्ही वाईट नाही, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, म्हणून तुम्ही त्या डोंगरवाडीतून या गुंजासारख्या मुलीला वाचवले, स्वतःला संकटात घालून सुद्धा. तुम्ही वाईट जर असता तर मला अनाथ आश्रमामध्ये सोडून दिले असते आणि बुद्यासारखे असे वाईट नराधम येऊन माझे लचके तोडून निघून गेले असते. कबीर म्हणतो की त्याने काय फरक पडणार, शेवटी मला खोटं बोलावेच लागले. तर गुंजा म्हणते की मी माझ्या लहानपणी आईला विचारायचे की माझे वडील कुठे आहेत, परंतु आई मला खोटं सांगायची. शहरामध्ये मेहनत करतो, कष्ट करतो, पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा त्या खंडू आजीच्या वाईट तोंडातून मला समजले की माझा बाप मला आणि माझ्या आईला टाकून शहरामध्ये निघून गेला. जेव्हा मला हे सत्य समजले तेव्हा मी 2 आठवडे माझ्या आईसंग बोलले नाही, परंतु त्यानंतर आईने मला प्रेमाने समजावले की अगं गुंजा हे सत्य मी तुला लहानपणीच सांगितले असते की तुझा बाप मला तू पोटेसी असताना सोडून गेला शहरामध्ये आणि तेव्हा जर तुला हे समजले असते तर तुझं बालपण हे पूर्णपणे हरून गेले असती, म्हणून मी तुझ्याशी खोटं सांगितले. तेव्हा गुंजा म्हणत असते की म्हणून आईच्या या खोट्याने माझं बालपण हे शाबूत राहिलं आणि आज तुम्ही जे काही खोटं बोललात ना त्यामुळे 2 घरंही वाचले. तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा तो गुंजाला म्हणत असतो की तू आतमध्ये जा आणि आता आपण जर असे एकट्यात जरी बोललो तरी ते धोक्यात येऊ शकते. तेव्हा आतमध्ये निघून जाते. तर तो जो गुंड असतो तो कबीरला फोन आलेला असतो आणि तो त्याला धमकावत असतो की उद्या तुमच्या नवजोत ह्या मध्ये ते आर्टिकल खोटं होतं असं छापा
आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचा नाही पण आपल्या फॅमिलीचा म्हणजे तुमच्या आईचा तरी विचार करा, कारण तुमच्या मिसेसची तब्येत आता कशी आहे आणि तुमच्या आईची. आणि एक मागून झाडामागे लपून एक गुंड कबीरचा हा फोनवर बोलत असताना व्हिडिओ शूट करत असतो. म्हणून तो गुंड हा कबीरला धमकी देत असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ते गुंड येतात आणि कबीरच्या तोंडावर रुमाल टाकून त्याला किडनॅप करून तेथून घेऊन जातात. गुंजाने मात्र हे सर्व बघितलेले असते आणि गुंजा ही धावतच येते आणि त्या गुंडांच्या तावडीतून कबीरला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ते गुंड हे कबीरला घेऊन जातात. त्यानंतर इकडे सर्वजणांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मधुश्री सर्वांसमोर विचारत असते की कबीर कुठे आहे आणि तो तर व्यवस्थित आहे ना. तेव्हा गुंजा सुद्धा खूप रडत असते आणि सर्वजण तर कबीरवर आलेल्या ह्या संकटातून गुंजा आणि सर्वजण त्याची कशी सुटका करतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.